बँकेचं अकाउंट, लोन अकाउंट NPA झालं असं बँकेने सांगितलंय, कुठलंही असो, होम लोन असू किंवा तुमचं बिझनेस अकाउंट असू, ते NPA झालं असं जर बँक तुम्हाला म्हणत असेल, NPA ची नोटीस आली असेल, तर भरपूर लोकांना एक कळत नाही NPA म्हणजे काय. त्या लोकांसाठी NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय, तर मराठीमध्ये ज्या मालमत्तेसाठी, ज्या कारणासाठी बँकेने तुम्हाला लोन दिला असेल व त्या लोनवर आता बँकेला त्यांचा इंटरेस्ट म्हणजे ज्यांचं जे बेनिफिट प्रॉफिट मिळणे बंद झाला असेल, बँकेचा होणारा फायदा बंद झाला असेल, तशा प्रॉपर्टीला, तशा कर्ज खात्याला NPA अकाउंट असं म्हणलं जातं, ज्याचं इंग्लिशमध्ये नाव नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. जर असं झालं असेल तर ताबडतोब बँकेत अधिकाऱ्यांना भेटून त्यासाठी बँकेचं हप्ते थकीत असेल तर ते भरणे. NPA कधी होते, तर NPA सलग 90 डेज किंवा 3 महिने 3 हप्ते जर तुम्ही भरले नसतील तर तुमचं अकाउंट NPA होतं. पुढील माहिती पुढील व्हिडिओ